झालं बोलणं योग्य नाही. चला ते पत्रकार आहेत का? हा मग तुम्ही या बाजूने या ना सगळे. एक मिनिट पत्रकार आहेत ना? नितीन तुम्ही या बाजूने या ना, ते दिसणारच नाही. नितीन तुम्ही या बाजूला या. एक मिनिट हातात धरा. हे हातात थँक्यू. सुरेश भैया हा तुम्ही या म्हणजे ते दिसतं. तर हा एक कॅमेरा राहतो. प्रिंटवाले आहेत आणि इलेक्ट्रॉनिक वाले आहेत ना. चला करूया सुरू. येस येस. हां मी बोलू का? आज 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर आनंदाची गोष्ट पहिली सांगते, म्हणजे आपल्याकडे अमोल भिसेंकडे लग्न होतं, त्याच्यासाठी मी आज इंदापूरला आले. त्याचबरोबर ती चांगली बातमी. दुसरी महत्त्वाची बातमी, याचा आढावा घेणं अतिशय गरजेचं होतं, ते म्हणजे या भागाचा पाण्याचा प्रश्न, उजनीची परिस्थिती. कारण का दर आठवड्याला मला उजनीचे नंबर्स येतात आणि उजनीचं पाणी कमी होताना दिसत आहे. आणि 1-1.5 महिन्यापूर्वी मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही पत्र दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली. त्याच्यामुळे हे दोन्ही विषय अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक भागांमध्ये पाऊसच झालेला नाही आणि दुष्काळाची परिस्थिती होणार आहे आणि पाण्याची कमतरता ही वाढत जाणार आहे. पुणे शहर असू दे किंवा ग्रामीण असू दे. त्यामुळे त्याचं नियोजन व्यवस्थितपणे झालं कदाचित एक थोडासा दिलासा आपण नागरिकांना देऊ शकू आणि त्याचा आढावा घ्यावा अशी मी विनंती महाराष्ट्र सरकारला केली होती. त्यानंतर मी दिल्लीला गेले पार्लमेंटसाठी. पार्लमेंटमध्ये काय झाले आपण सगळ्यांनी पाहिलंच. आणि त्यानंतर परत आल्यानंतर पाण्याची परिस्थिती संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची, याच्यासाठी हा संपूर्ण माझा पुढच्या 2-4 दिवसाचा दौरा आहे. तुम्हाला काय विचारायचं असेल? संसदेचं अधिवेशन झालं, काय फलित मिळालं, लोकांना काय भेटलं संसदेत? संसदेत 3-4 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. 4 अशी बिलं पास केली केंद्र सरकारने, त्याच्यात कुणालाही या देशात आता अटक होऊ शकते आणि 90 दिवस त्याला बेल मिळणार नाही, हे पहिलं. त्याच्यानंतर पत्रकारांनी काही छापायच्या आधी किंवा परदेशातून एखादं आर्टिकल आलं तर ते छापायचा अधिकार आता तुम्हाला राहिलेला नाही. तिसरी गोष्ट, या देशामध्ये कुणाचाही फोन कोणीही सरकार असेल तो टॅप करू शकतो, त्याला आता आधीसारखी कुठलीही परवानगी लागणार नाही. आणि चौथी गोष्ट की इलेक्शन कमिशनमध्ये आधी चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, आता सरकारचा जे सत्तेत असतील तेच लोक आज निर्णय घेतील की इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष कोण राहील आणि ते कशी चालेल. ही 4 मोठे निर्णय केंद्र सरकारने घेतले. त्याचबरोबर 13 डिसेंबरला लोकसभेत हल्ला झाला, ज्या ठिकाणी या देशाचे उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, स्पीकर हे बसतात, त्या वास्तूमध्ये 550 खासदार इकडे आणि 250 खासदार तिकडे, त्याच्यामुळे जवळपास त्यानंतरचा तिथली सगळी टीम, तिथला स्टाफ, प्रेस रिपोर्टर्स, पोलीस, त्या सगळ्या यंत्रणांचा खरं तर जीव धोक्यात होता त्या दिवशी. त्या पद्धतीने हल्ला झाला, त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे. आणि तपास यंत्रणा किंवा तिथली सिक्युरिटी, नवीन वास्तू, पहिलंच आमचं तिथलं सेशन आणि ज्या पद्धतीने हल्ला झाला त्याचा अर्थातच जाहीर निषेध आणि त्याच्यावर चर्चा आम्ही मागत होतो. कांदा, सोयाबीन, इथेनॉल, दुधाचा भाव, या सगळ्या पॉलिसीज केल्या त्या अतिशय चुकीच्या त्यांनी केल्या. त्याच्यामुळेच अमोलदादांनी आज एक आक्रोश मोर्चा करतोय, कारण केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे आज कांद्याच्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाही. दुधाची तीच परिस्थिती आहे, सोयाबीनची तीच परिस्थिती आहे, कापासाची तीच आहे आणि इथेनॉलवर त्यांचं पॉलिसी बदलत राहते. त्यामुळे अतिशय शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप या सरकारने केलं आहे आणि ही दडपशाही या सरकारमध्ये चालली आहे. आणि आणीबाणीची परिस्थिती आज अघोषित झालेली आहे, कारण का मोकळा श्वास घ्यायचा अधिकार आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिला आहे, त्या संविधानावर गदा आणण्याचं पाप आजचं केंद्र सरकार करतं. की आम्ही अटलजींचं स्वप्न होतं की ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्यावेळेस 370 हटवू आणि राम मंदिर बनवू, कसं बघता या गोष्ट? त्यांचा वैयक्तिक त्यांच्या पक्षाचा आणि RSSचा अजेंडा होता.
दुसरी गोष्ट अमोल कोल्हेच्या बाबतीत तुम्ही सकाळी वक्तव्य केले, दादांनी पुन्हा एकदा असं वक्तव्य केले, जे चॅलेंज मी स्वीकारतो ते मी पूर्ण करतो, अमोल कोल्हेंना मी पाडणार, म्हणजे असं थोडक्यात पाडणार नाही म्हणाले, पण जे चॅलेंज कालच त्यांनी त्या पद्धतीचं वक्तव्य आज सकाळी वक्तव्य केलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा म्हटलं जे चॅलेंज मी घेतो ते पूर्ण करतो, सारखं त्याच्यावर बोलायला नको. एकंदरीत अजित पवारांनी असं म्हणता येईल की चंग बांधाय अमोल कोल्हेंना पाडण्याचा, कारण त्यांनी मतदारसंघात ज्या पद्धतीने फिरायला पाहिजे होतं त्या पद्धतीने फिरले राहिले होतं अजित म्हणतात. ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला आमच्याकडून लोकशाही आहे. दडपशाही दिल्लीवाले करतात. बोलला की संसदेतून बाहेर काढा, बोलला तर इन्कम टॅक्स, CBI, DD, आईसच्या केसेस टाका, भीती दाखवा. ही भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे. सॉरी, भारतीय जनता पक्ष नाही, भ्रष्ट जुमला पार्टी. ती भारतीय जनता पक्ष होता, आता भ्रष्ट जुमला पार्टी झाली. सॉरी, करेक्शन करते मी. आणि त्याच्यामुळे आज भारतीय जनता पक्षाची ही पद्धत आहे भीती दाखवायची वगैरे वगैरे. तो त्यांचा अधिकार आहे. आता ठीक आहे, सत्तेमध्ये आहेत, लोकांनी एक निर्णय घेतलेला आहे, पण आमच्यासाठी ही लोकशाही, त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. अजितदादा त्यांची लाईन बोलतात ते भाजपचे असं वाटतं, कारण तुम्ही अजितदादांचा प्रश्न आहे तुम्ही. आणि हा प्रश्न किंवा मी म्हणलं ही लोकशाही, प्रत्येकाला मोकळं बोलायचा अधिकार आहे. आणि आम्ही काय असल्या सत्तेत असताना कुणावर इन्कम टॅक्स, CBI, DD, दाढी असले उद्योग आम्ही केले नाही. तो खूप वर्ष सत्तेत राहिलो, पण असले उद्योग किंवा सुडाचं राजकारण हे आम्ही कधीच केलं नाही आणि कधी करणार नाही. हे आमचं राजकारण असतं. मोदी सरकार ने पहले 141 सांसदों को निलंबित किया, उनके बाद उसने कुछ बिल भी पारित किए, उसमें 1919 का चुनाव रेगुलेशन अधिनियम को बर्खास्त कर एक नया कानून बनाया है, एक नया कानून पारित किया है. इसके बारे में आप वही तो मैं कह रही थी, जो 4 कायदों के बारे में वही तो था, वो 4 कायदों में से एक. इंडिया आघाडीची बैठक झाली बरोबर, प्रकाश आंबेडकरांबद्दल काही चर्चा झाली होती? नाही, पवारसाहेब आज त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले काय झालं ते. कारण की असं म्हणतात ते की मोदींना आठवायचे का जागा वाटपाचा प्रश्न गंभीर आहे, नेमका कोणता प्रश्न गंभीर आहे? पहिले जर मोदींना आठवायचा असेल तर जागा वाटपाचा मुद्दा बाजूला ठेवा. मला असं वाटतं हा कुठल्या व्यक्तीला हटवायचा प्रश्न आता राहिलेलाच नाही. ज्या पद्धतीने संसदेमध्ये लोकांना काढण्यात आलं, खासदारांना काढण्यात आलं, आणि आम्ही काय मागत होतो? आम्ही तर चर्चाच मागत होतो. ह्याच्याहून जास्त आम्ही काय मागत होतो? अमोल कोल्हे आणि मी, प्रधानमंत्री पण बोलतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी वेलमध्ये जात नाही, आम्ही कधी ते बोर्ड्स घेऊन वगैरे उभे राहत नाही, आम्ही कधी गोंधळ घालत नाही. आणि त्याही 2 दिवसामध्ये कुठल्याही खासदारांनी असं कुठली कृती केली नाही जी एवढी ऑब्जेक्शनल होती. तरी 150 खासदार तुम्ही काढता बाहेर, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना भीती किंवा चिंता वाटत होती की आम्ही त्या बिलांना विरोध करू, कारण ही सगळी जी मुलं आहे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याच्यासाठीच तर लोकांनी मला दिल्लीला पाठवलं. तो प्रांजळ प्रयत्न गेली मी 15 वर्ष करत आले आणि पुढेही करते. वर्ष संपत आलंय, कसं गेले वर्ष, कसं या वर्षाचं कन्क्लुजन काय? माझ्या आयुष्यात प्रत्येक वर्ष चांगलंच असतं. वय वाढतं तसं दरवर्षी. अनुदान आहे ते राज्य शासनाने रोखले, त्याबद्दल आपलं. मकरेंची जी शाळा आहे तिथे मी मागे जाऊनही आले होते. आजही मला निरोप आलेला आहे. त्यांना जी काही मदत करायची असेल आम्ही, मला वाटतं मारुद्र पाटलांनी 2 दिवसापूर्वीच तिथल्या मुलांसाठी अन्न वगैरे त्याची सोय केलेली आहे. मी स्वतः महाराष्ट्र सरकारशी अनेक वेळा ते बोललेले आहेत, पण अतिशय असंवेदनशील सरकार आहे. आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारला मेट्रोसाठी पैसे आहेत, पण गरीब बालकांना अन्न देण्यासाठी पैसे नाहीत. त्यांना मेट्रोसाठी पैसे आहेत, पण अंगणवाडी सेविकेचा पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत. दुर्दैव आहे असं. सातत्याने तुम्ही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करताय, काय सरकारची पत्रव्यवहार, काय बोलणं झालं? मी सरकार तेवढं गांभीर्याने अनेक घेते का? वेळा सरकार इतकं व्यस्त असतं, कारण का कॅबिनेटमध्ये तर राऊत साहेब म्हणतात तसं गँगवॉर झालेली दिसते. आणि सगळेच मंत्री तुमच्या चॅनलवर जास्ती त्यांची गारणी गातात, याचा अर्थ त्यांचं कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाही, ते स्पष्ट होतं. त्यामुळे कॅबिनेटमध्ये फारसे काही निर्णय होत नाहीत. आणि मी गेले 2-3 महिने तरी सांगते की या सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसिस आहे. त्याचं कारण असं की मोठी जी धोरणं आहेत, मोठे कॉन्ट्रॅक्टचे बिग टिकेट्स प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यात त्या सरकारला खूप रस असतो. मेट्रो बांधायची, मोठं हायवे बांधायचा, मोठं काहीतरी असं करायचं. पण मायबाप जनतेचे जे प्रश्न आहेत, महागाई असेल, बेरोजगारी असेल, मोठ्या कंपनीज ज्या महाराष्ट्रात येतात त्या दुसऱ्या राज्यात जात आहेत, आहे त्या कंपनीजही जात आहेत, अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्करचा पगार असेल, मुलांचं अन्न वेळेवर येणार असेल, आपल्या तालुक्यात मकरेंचा विषय असेल किंवा दुष्काळाची परिस्थिती असेल, हमी भाव असेल,
या सगळ्यांमध्ये या सरकारचं लक्ष आहे कुठे? सिम्बॉलिक पॉलिटिक्समध्ये अडकले असं वाटतं. पॉलिसी पॅरालिसिस, त्यांना काही म्हणजे काही घेणं देणंच नाही याच्याशी. क्राईम पण या राज्यात वाढलेला आहे. तुम्ही बघताय असं, तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की मागच्या आठवड्यात डेटा सांगत होता की महाराष्ट्रात क्राईम वाढलेलं आहे. युगेंद्र पवार राजकारणात येणार का? काल कुस्तीकर परिषदेला अरे तो पवार कुस्ती साहेब. दरवर्षी घेतो, किती वर्ष कुस्ती घेतो. त्यांनी एक वक्तव्य असं केलं की जर लोकांची इच्छा असेल तर विचार करायला हरकत नाही. लोकशाही आहे. तर गेल्या कित्येक वर्ष बर्नेमामा आपल्या बरोबर होते, पण गेल्या आठवड्यापासून अशी चर्चा होती की लोकसभेची निवडणूक ते लढवणार आहेत आणि अशी चर्चा आहे की या लोकसभा मतदारसंघात पवार साहेब उभा राहतील आणि मग थेट निवडणूक अशी होईल, अशी चर्चा आहे पवारसाहेब कुठल्या मतदारसंघात? आपल्या बारामती. माझं तिकीट कापताय का काय? मला वाटतं माझे वेलविशर आहात तुम्ही हो. मी तर जयंत पाटलांकडे मागणी केली आहे आणि इंडियाकडे पण मागणी केली आहे की मला द्या, पण मी मेरिटवर मतं मागते हो. माझी सगळी परीक्षा, माझा पेपर बघा ना तुम्ही, माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघा, माझं इथे येण्याचं बघा, माझं म्हणजे इथे मतदारसंघात किती वेळा मी येते ते बघा, माझं सगळं पार्लमेंटरी परफॉर्मन्स, माझं इथे कॉन्टॅक्ट, झालेला विकास आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्यावर कुठले आरोप नाही. सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी ईमानदारी आहे. त्याच्यावरच मी मागते. तरी पण बारामती टार्गेट केली अनेक पक्षांनी. नाही ते नाही, हे तर माझं तिकीटच कापतायत. हे तर मी पहिल्यांदाच ऐकते. मी पवार साहेबांना तर फोन करून विचारते आता. शक्यता नाही तशी. कशाची? पवार साहेब पुन्हा निवडणूक पुढे लढवते. बारामतीतून. हा. आणि मग मी काय करू? दुसरंच अच्छा, माझ्यासाठी दुसरा मतदारसंघ पण शोधला तुम्ही. वा लोक काय काय विचार करतात, इंटरेस्टिंग आहे. पण आता विरोधात कोणी, लोकशाही आहे, कोणीतरी विरोधात लढणार आणि लढलंच पाहिजे. ते असं थोडी आहे दडपशाही दिल्लीवाल्यांची, आमची नाही, आम्ही लोकशाहीवाले. त्याच्यामुळे कोणीतरी विरोधात लढणारच आणि मायबाप जनता ठरवेल त्यांना कोण लोकप्रतिनिधी पाहिजे. 22 जानेवारीच आमंत्रण काय आहे 22 जानेवारीला? बऱ्याच गोष्टी आहेत 22 जानेवारीला. राम मंदिराचं. अजून त्या उदयनजी पाटील यांच्याशी जवळ जी पहिली होती त्याच्यापेक्षा आमच्यात दुरावा आलाच नव्हता. दुरावा नाही, मैत्री घट्ट झाली आणखी, असं काय? आमचे आणि हर्षवर्धन भाऊंचे संबंध नेहमी आधी एक वर्ष चांगलेच आहेत, म्हणजे मला आठवत आहे तेव्हापासून चांगलेच आहेत. त्याच्यामुळे आमच्यात अंतर कधी, आमच्या नात्यामध्ये आम्ही कधीही राजकारण आणलं नाही आणि त्यांनी आणलं नाही. म्हणजे भाऊंपासून म्हणते, जे आदरणीय पवारसाहेब आणि भाऊंपासून ही जी आहे. आणि एक गोष्ट मी सगळ्यांना नेहमी सांगते, पवार कुटुंबाचे जी काही वैयक्तिक नातीगोती संबंध आहेत ते सुप्रिया सुळे आयुष्यभर जपतात आणि ते मी जपत. ताई, जलजीवन सारख्या योजना आपण तालुक्यामध्ये आणल्या, साधारण 450 कोटीपर्यंतचा आकडा अप्रॉक्सली सांगतोय, परंतु कामं झालेली नाही. एकाही घरात नळाचं कनेक्शन गेलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. कसं बघता याकडे तुम्ही? जी गेल्या महिन्यामध्ये, गेल्या 5-6 महिन्यापूर्वी जो झेंडूबाम रस्ता म्हणून तो फेमस झाला होता, तो झेंडूबाम रस्ता सुद्धा तुम्हाला झालाय म्हणून सांगण्यात आलेलं होतं, पण त्याच्यावर काही झालेलं काम नाहीये. झेंडूबामाला झाला नाही झालं. मला तर सांगितलं पूर्ण झालं. नाही नाही, तुम्हाला ते खोटं सांगितलं, ते त्याच्यावर काहीच झालेलं नाही. जास्त तो पत्रकार रोज येतो त्या रोडने. नक्की हो हो काही नाही माहिती घेतली, मला सांगितलं होतं की पूर्ण झाला. कार्यक्रम पण घेतला होता तिथे. नाही झाला असता. मी नक्की चेक करेन. हो, झालं. म्हणजे जलजीवनची अवस्था तालुक्यात नाही, बेकार जलजीवनचा मी रिव्ह्यू लगेच घेईन, कारण का जलजीवनचे पैसे, म्हणजे मला जलजीवनचं एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की आम्ही एवढा निधी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकत्र मिळून आणला, पण दुर्दैव त्याचं असं झालंय की आता सोर्सचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे आपल्या तालुक्यात, आपल्याच असं नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात अनेक जिल्ह्यांमध्ये टाक्या झाल्या, पण आता सोर्सला पाणीच नाही. त्याच्यामुळे पाण्याचा विषय हे पूर्ण राजकारण बाजूला ठेवून फार गांभीर्याने घ्यावा लागणार आहे. म्हणजे नाही, एखाद्या गावात झालं तर समजू शकतो आपण की योजना पूर्ण झाली. एका सिंगल गावात, सिंगल घरामध्ये पण योजना गेलेली नाही. तुम्ही हे जे मला सांगताय त्याचा मी तातडीने आढावा घेईन, कारण का केंद्र सरकारमध्ये मी फार फॉलोअप करतो तो निधी. आणि इथे तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा उद्धवजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जे सरकार होतं, त्या सरकारच्या काळात अर्धे पैसे आपण महाराष्ट्र सरकारने दिले आणि अर्धे केंद्र सरकारने दिले. आणि त्याचे जे मंत्री आहेत त्यांचे माझे अतिशय चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळे मी खूप वैयक्तिक फॉलोअप करून इथून आम्ही फार फॉलोअप घेऊन तो मतदारसंघासाठी प्रोग्राम केला होता. मी जे सांगितलं त्याची मी नोंद नक्की घे. विजय इंदापूरला येईल तेव्हा माहिती काढून नक्की सांगितलं.
तर इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यासाठी निधी आला, रस्त्याची कामं झाली, पण सगळीच कामं निकृष्ट झाल्याची चर्चा तालुक्यात आणि सध्या रस्ते ते उकरले गेले, एका वर्षात म्हणजे रस्ते उकरले गेले. याचा जर तुम्ही काही मला कुठल्या रस्त्यांबद्दल, मी बरेच रस्ते फिरत, म्हणजे मी तालुक्यात खूप येते तुम्हाला माहिती आहे. आजही मी 1-2 रस्ते पाहिले. मेन तर तो गडकरी साहेबांनी घेतलेला मोठा रस्ता जो आपल्याकडे झाला आहे, कनेक्टिव्हिटी झाली आपली, ते मोठे रस्ते चांगलेच दिसत आहेत. पण एक मला वाटतं मागचेच तुमच्याकडे आले होते वाणगावला, जेव्हा मला आठवतंय की तो एक रस्त्याचा प्रॉब्लेम आला होता, जो मी कलेक्टरांच्या निदर्शनात आले होते. अशोक बोगरेंच्याकडे मी कार्यक्रमाला गेले होते. तो रस्ता काहीतरी 1-1.5 वर्ष आधीच झाला होता. ते मला अशोक भाऊंनी निदर्शनात आणून दिल्यावर मी लगेच कलेक्टरांना विनंती केली होती की याची मला माहिती द्या. जर 1.5 वर्षात रस्ता खराब झाला असेल तर कॉन्ट्रॅक्टवर 3 वर्षाची जबाबदारी असते ना, तो कॉन्ट्रॅक्टरनी करून दिला पाहिजे. ताई ते मासाळवाडीला एका विवाहितेला हुंड्यासाठी मारून हातपाय मारून शेतपाय टाकले, कालची घटना. आणि अशा घटनांबद्दल अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली पाहिजे आणि हुंडा प्रथा ही थांबलीच पाहिजे. आणि समाजात अशा ज्या चुकीच्या घटना होत असतील तर पोलीसकडे फॉलोअप करून एक त्या भागामध्येही सामाजिक परिवर्तन, म्हणजे हुंडा घेऊ नका, या सगळ्याच गोष्टीची पुन्हा पुन्हा आपण चर्चा करून. मला आधी स्वतःला खरंच वाटायचं की शिक्षणातून असे सामाजिक प्रश्न सुटतात, पण दुर्दैवाने अशी अनेक घटना दिसतात. मग स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा हुंडा असेल, हे शिकलेल्या घरांमध्ये होतात. त्याच्यामुळे वेदना होतात की अरे आपण शिक्षण एवढं प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवलं, आपल्या लेखी एवढ्या शिकलेल्या आहेत, पण मग हे सामाजिक प्रश्न का संपत नाहीत. त्याच्यामुळे मला वाटतं आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने त्याच्या विरोधात काम करून त्या सगळ्या प्रथा नष्ट झाल्या पाहिजेत. म्हणजे हुंडा कोणी घेताच कामा नये, कोणी देताच कामा नये. थँक्यू. चहा दे. चहा पाणी दे.